आम्हाला ही गावावरून एक रानभाजी पाठवलेली होती पावसाळ्यात उगवणारी. तर हिचं मी नावसुद्धा आजपर्यंत ऐकलेलं नाही आणि खाल्लेलीसुद्धा नाही भाजी. आता मला यातलं काहीच कळत नसल्यामुळे भाजी बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी माझ्या नवऱ्याकडेच दिलेलं. त्याने खूप सुंदर अशी भाजी बनवली होती. मी जास्त आवडीने अशी नाही खाल्ली, पण थोडीशी टेस्ट केली आणि त्यानंतर त्याने मला भांडे घासायलासुद्धा मदत केली. इतका क्यूट नवरा माझा. दुपारच्या जेवणासाठीची माझी इथे तयारी चाललेली. वरण भाताचा कुकर लावून घेतला होता. डाळ फोडणीला घालायची म्हणून मी फ्रीज उघडला आणि फ्रीजमध्ये बघू शकता तुम्ही काय मिळालं मला ते. तर असा हा आमचा आतंकचा नखरे चालू असतात. कुठे काय ठेवेल त्याचा पत्ता नाही. आता हा वाघोबा त्यांनी चक्क फ्रीजमध्ये नेऊन ठेवलेला. एकदा मोबाईलसुद्धा नेऊन ठेवलेला होता माझा, काय विचारू नका. इथे भिडं वळसवायला घेतलेलं मी पहिल्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याचा मी डिटेल्स सांगितले होते. तर आज लास्ट डे होता. जवळजवळ 6 दिवस हे मी काम करते कांदा भाजायचं याच्यावरती. तर आता इथून पुढे नाही करणार. बघूया घावणे कसे होतात ते केल्यानंतर दाखवेनच. आता झोपेतून उठलेला आणि त्याला इथे मॅगी खायची इच्छा झालेली आणि माझ्याकडे अवेलेबल होती. तर त्याला मी अशी पटकन मॅगी करून दिली. तो स्वतःच्या हाताने खात होता. तसं माझं बाळ खूप गुणाचं आहे आणि आज माझ्या बाळाचा मूडसुद्धा खूप छान होता. आणि अचानक आलेली दारात आमचा एक हम्मा. तर ती कधीकधी येत असते, पण आज आलेली आणि आज आमच्याकडे नेमकं तिला खायला घालेलं चपाती वगैरे काहीच नव्हती. तर अथांग असा काठ्या नाचवत फिरत होता. तर चला बाय. आजचा व्हिडिओ एवढाच.